नमस्कार, मी अश्विनी तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आम्ही चाललो आहोत नाशिकच्या पेरूच्या वाडीला, तसेच स्वामीनारायण मंदिरामध्ये। तर त्याबद्दलच हा ब्लॉग असणार आहे। तर ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आपण आलो आहोत नाशिकमध्ये आणि आज आपण कव्हर करणार आहोत नाशिकमधील दोन प्रसिद्ध ठिकाणे, म्हणजेच पेरूची वाडी आणि स्वामीनारायण टेम्पल। तर आमचा इथे एक्सपिरियन्स कसा होता किंवा पेरूची वाडी हे ठिकाण कसं आहे हे जाणून घेण्यासाठी माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। तर इथे तुम्ही बघू शकता पेरूच्या वाडीचा व्ह्यू, आणि पेरूची वाडी हे एक मिसळ पॉइंट म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे। तर तुम्हाला इथे सर्वीकडे फक्त आणि फक्त पेरूचीच झाडे दिसत असतील, तर इथे पेरूंपासून बनवलेले आईस्क्रीम, कुल्फी, लस्सी वगैरे वगैरे थंड पदार्थांसाठी पेरूची वाडी प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर इथे फोटो पॉइंट, गार्डन आणि राईड्स अवेलेबल आहेत। ये देखो, ये है छपरी कोंबड़ा। तेरे नाम पाडलेला न्यायचं का आपल्या पार्लर मध्ये कटिंग करायला? ओ बसक कली लव बर्ड्स नाही, झेब्रा फिंच ऑस्ट्रेलियन। मला हे सगळ्यात जास्त ते आवडले पक्षी, राजा राणी। काय नाही इतकं मस्त तुरा घेऊन चालले पाठीमाग, काही चावत नाही ना? चावत नाही ना काका? ओ बाई हिम्मत आहे आपल्याला पण काढू ना। हे पण इथं तू माव ना भैया। ओ भैया, भैया भैया तो गया। ओ भैया इधर आओ ना। किती रुपयाला पक्षी? किती रुपयाला पक्षी देत आहे? पक्षी विकायला तुला काहीच नाही करत, खरंच काहीच नाही करत। फक्त हात दाणे धर, फक्त हात। नाही मला नाही घ्यायचा। तू फक्त हात दाणे धर। नाही भैया, भैया नाही। घे 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 हात कर फक्त। आनंद तर घ्यायचा ना ती। आल्यानंतर आनंद घ्यायला चालू। 2, 5, 7, 8, 9, 15, 16, 17, 17, 14, 11, भैया वो बॉल टाक। चल आपण सट्टा बाजार खेळायचा। 3, 2, 5, 6, 7, 8, 12, 3, 15, 15, अच्छा नहीं मिलेगा क्या कुछ? दूसरा दाना भैया वो बबल सुधू। हाँ कौन सा? ये बबल्स थोड़ा चपटे पडून जातात नाही। काय भेटतं? नाही रे बाबा, मी जर बसले तर तुम्हाला डायरेक्ट राहतातच फेकून देईल। बस बाई, चल गाडी मध्ये बस तुझ्या। नाही ना, बस 2 जणांवर खाली उडवा। ए गाडीचा दरवाजा लावून घ्या।
चलो कोपरगाव, चलो कोपरगाव. ए आम्हाला पण येऊ दे ना, आम्हाला पण यायचंय कोपरगावला. माझा पक्ष कसा आवडतो लाडू? कसा खाऊ तुम्ही आज पिऊ? तर पेरूची वाडी बघून झाल्यानंतर आम्ही आलो आहोत नाशिकच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये. पण आम्हाला तिकडं मिसळ काही खायला भेटली नाही, कारण मिसळ पॉइंट बंद झालेला होता. अरे बोलू द्या की यार मला. तर इथे तुम्ही बघू शकता, हे आहे नाशिकचं स्वामीनारायण मंदिर. हे किती छान व्ह्यू दिसतोय ना. गणपती बाप्पा मोरया. खूपच सुंदर आहे, अप्रतिम. बघ कसं कोरलेलं आहे. किती अप्रतिम आणि सुरेख काम आहे ना. वा वा, मस्त. खरंच किती सुंदर काम केलेलं आहे ना. आरती झाली का? वाव. लाडू, ती कोणती साडी का? ते कोणतं गाणं आहे का ते तू म्हणत होती बघ आता? बंगाली साडी म्हण बरं. बंगाली साडी नाही, गुलाबी साडी ते. नवीन गाण्याचा शोध लावला, बंगाली साडी. माझं पेरूची वाडी आणि स्वामीनारायण मंदिर बघून झालेलं आहे, पण थोडंसं वाईट वाटतं कारण मिसळ खायला नाही मिळाली मला तिथे, पॉइंट बंद असल्यामुळे. पण नेक्स्ट टाइम नक्की खाऊ आम्ही. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.